तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये. तर आपली पोलीस भरतीसाठी सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बुद्धिमत्ता चाचणीतील प्रकार बघणार आहोत, टॉपिक बघणार आहोत नातेसंबंध. तर चला वेळ न घालवता आपण विषयाला हात घालूयात. बघा मित्रांनो, नातेसंबंध. तर नातेसंबंध तुम्हाला तर माहित आहे, तुमच्या भावाशी नातं, तुमच्या बहिणीशी नातं, आई वडिलांशी तुमचं काय नातं आहे किंवा सगळ्यांशी. म्हणजे आता मी एक एक जे काय आहे नातं मी एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला समजेलच कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे ते. चला बघा. बघा, आता काही नाते दिले आहेत आणि आपण त्यांना कशा पद्धतीनं आपण दर्शवायचं आहे, तर ते आपण इथं बघून घेऊ. चला. तर काय म्हणतं, ए हे बी चे वडील आहेत. ठीक आहे. तर मी एक एक सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर काय आहे, हा जो काही ठराविक ए आहे आणि हा बी आहे. ठीक आहे. तर ए जे काय आहेत ना, हे आहेत बी चे वडील. तर इथं काय म्हटलं आहे, आपण ह्याच पद्धतीने जायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर यासाठी एक ठराविक आपण चिन्ह देऊन त्याला आपण सांगतो. आपण कशा पद्धतीने आपण चिन्ह द्यायचे आहेत आणि कशा पद्धतीने त्याची मांडणी करायची आहे आपण इथं बघूयात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर काय म्हणतं, आता ही वडील म्हटल्यावर ही एक पिढी झाली. ठीक आहे. आणि बी म्हणजे त्याचा मुलगा म्हटल्यावर ही एक दुसरी पिढी झाली. म्हणजे ही पहिली पिढी आणि दुसरी पिढी. म्हणजे काय म्हणतं, ज्यावेळेस आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो त्यावेळेस कोणत्या चिन्हाने त्याला दर्शवायचं, तर चिन्ह आहे असं ॲरोचं चिन्ह. ठीक आहे. ते ॲरोचं चिन्ह तुम्ही एकतर खालच्या बाजूला देऊ शकता किंवा वरच्या बाजूला पण देऊ शकता. म्हणजे पिढीच्या ते आपण दाखवायचं आहे. आता मी जसं खालच्या बाजूला चिन्ह दाखवतो. तर बघा. ठीक आहे. ए हे वडील आहेत बी चे. म्हणजेच हे जी पहिली पिढी आहे आणि दुसरी पिढी आहे, तर आपण पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना आपण हे ॲरोच्या चिन्हाने आपल्याला दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ काय निघणार आहे, ए हे म्हणजे ही एक पहिली पिढी आणि दुसरी पिढी, म्हणजे हे दोन्ही वेगवेगळ्या पिढीचे आहेत आणि ए पेक्षा बी लहान आहे. ह्या चिन्हा थ्रू आपल्याला ते समजतं. म्हणजे काय लिहिलंय बघा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना. ठीक आहे. काय लिहिलंय बघा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना. बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण काय करतो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहोत. तर बघा, हा स्टेटमेंट काय आहे, पहिला स्टेटमेंट बघायचं आपण. ए हे बी चे वडील आहेत. ठीक आहे. तर आपल्याला ए चं दिलं आहे, हे वडील आहेत, त्यांच्यामुळे त्यांचा लिंग कोणता होणार विद्यार्थ्यांनो, त्यांचा लिंग साहजिकच आहे, त्यांचा लिंग होणार मेल. तर आपण मेलसाठी काय करायचं, आपण असं एम द्यायचं. जर काही पोरांना जर एम द्यायचं नसेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह पण देऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण दाखवता येईल. म्हणजे मेलसाठी आपण काय लिहायचं, मेल लिहायचं, आणि जर फिमेल दाखवली असेल तर आपण त्याला एफ द्यायचं. अशा पद्धतीनंच आपण ते दाखवायचं. तर आता यामध्ये काय समजतं, ए हे वडील आहेत, वडील असल्यामुळे ते मेल होतील. आणि बी बद्दल काही सांगितलं आहे का, ए हे बी चे वडील आहेत, फक्त एवढंच सांगितलंय. म्हणजे फक्त वडिलांबद्दलच आपल्याला त्यांचं लिंग आपल्याला फाइंड करता येईल. बीचं फाइंड करता येईल का विद्यार्थ्यांनो, यामध्ये फाइंड करता येणार नाही. त्यामुळे बीला काय दाखवायचं, तसंच दाखवायचं. जर आपल्याला लिंग जर फाइंड करता आलं, लिंग जर काढता आलं, तर तेव्हाच ते लिंग दाखवायचे विद्यार्थ्यांनो. जर आपल्याला काढता आलं नाही तर आपण नॉर्मल ठेवायचं. ठीक आहे. कळलं तुम्हाला. ठीक आहे. तर हे कोणासाठी झालं, ए हे वडील आहेत बी साठी. म्हणजे जे आपलं पहिलं जे काय उदाहरण होतं त्यासाठी आपण अशा पद्धतीने त्याची मांडणी करणार आहोत विद्यार्थ्यांनो. चला आपण दुसऱ्या आता उदाहरणाची मांडणी करून घेऊयात. ठीक आहे. ए ही बी ची मुलगी आहे. ठीक आहे. म्हणजे बी ची मुलगी कोण आहे विद्यार्थ्यांनो, ए आहे. समजलं. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ह्या पद्धतीने दिलं आपल्याला. ठीक आहे. तर बघा, बी ची मुलगी आहे म्हणजे मुलीबद्दल आपल्याला सांगितलं आहे. ए जी आहे ती मुलगी आहे, म्हणजे त्याचं जे लिंग आहे, त्याचं लिंग कोणतं आहे विद्यार्थ्यांनो, त्याचं आहे फिमेल. तर ते फक्त आपल्याला कळतं. पण आपल्याला बी बद्दल कळतं का, ते एक तर त्याची आई पण ए ची आई राहू शकते किंवा ए ची वडील पण ए चे वडील पण राहू शकतात. म्हणजे आपल्याला ते फाइंड करता येईल का, यामध्ये फाइंड करता येत नाही. त्यामुळे आपण त्याला असंच ठेवू किंवा आपण असं पण लिहू शकतो, त्याला मेल किंवा फिमेल. आपल्याला ज्या पद्धतीने सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. पण आपल्याला एचं तर कन्फर्म मिळालं आहे, ए हे फिमेल आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीनं ते जे काही डायग्राम आहे त्याची मांडणी आहे, ही मांडणी अशा पद्धतीनेच आपल्याला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं. म्हणजे आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना कशा पद्धतीने आपण ते फाइंड केलं हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. आता याच पद्धतीने अजून एक जर आपण उदाहरण घेऊ. बघा काय म्हटलं आहे. आता म्हटलं, जर समजा मी म्हटलं की ए ही बी ची आजी आहे, तर मग त्यामध्ये काय होईल, ही कोणती पिढी होऊन राहिली. आता एचा एक ठराविक एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मी जे काय होईल, ही जी काही बी आहे ही तर फिमेल येईल. ठीक आहे. ए
ए ची नात बी आहे अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. म्हणजे ए ची नात बी आहे तर मग ही कोणती होईल? ही पहिली पिढी. ठीक आहे, ही प्रथम फर्स्ट पिढी. ठीक आहे, यामध्ये दुसऱ्या पिढीबद्दल काही दिलेलं नाही पण आपल्याला ते दाखवावंच लागणार होतं म्हणून ही होईल आपली सेकंड पिढी. आणि ही जी आहे ना विद्यार्थी मित्रांनो ही होईल थर्ड पिढी. ठीक आहे, कळलं विद्यार्थ्यांनो? म्हणजे आपण पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि आपल्याला जे काही जेवढं काही सांगितलं आहे स्टेटमेंटमध्ये तेवढंच आपण फाइंड केलं. आपलं स्टेटमेंट काय विचारलं होतं? मी काय सांगितलं होतं की बी जी आहे ती ए ची नात आहे. ठीक आहे, तर बी ही ए ची नात आहे ह्या पद्धतीने आपण दाखवलं होतं. अशा पद्धतीने आपण दाखवायचं नाही. पिढीच्यात आपण ज्या पद्धतीने खाली जाऊ त्या पद्धतीने हे खालच्या बाजूला अशी ॲरो दाखवायची विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनेच तुम्हाला मांडणी करायची आहे. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, कळलं असेल तर कमेंट करा. म्हणजे वरच्या पिढीकडून आपण खालच्या पिढीकडे जाताना कशा पद्धतीने जायचं हे तुम्हाला कळलं असेलच. त्याच पद्धतीनं लिंग कोणकोणते आहेत त्यांची मांडणी कशी करायची. जर स्त्री दिली असेल तर यफ द्यायचा किंवा मेल दिले असेल तर यम द्यायचा हे पण तुम्हाला कळलं पाहिजे विद्यार्थ्यांनो आणि ते मांडता आलं पाहिजे. ही मांडणी खूप महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जर तुम्हाला कळलं तर नातेसंबंध झालं, संपलं. नातेसंबंधामध्ये तुम्हाला काही कळचं येणार नाही. ठीक आहे, चला आता समोरचं बघायचं आहे. आता यामध्ये काय आहे? भाऊ आणि बहिणीसाठी आपण नाते शोधायचं आपल्याला. ठीक आहे, तर भाऊ आणि बहिणीसाठी आपण नाते शोधायचं. चला आपण त्या दिलेल्या उदाहरणावरून आपण शोधून घेऊयात. चला बघा, ए ही बी ची बहीण आहे. म्हणजे बघा ए ही बी ची. आता भाऊ आणि बहिणीसाठी आपण कोणतं चिन्ह दाखवायचं? ज्यावेळेस आपण पिढीच्यात आपण जात होतो त्यावेळेस आपण काय करत होतो? खालच्या बाजूला ॲरो दाखवत होतो. ठीक आहे, खालच्या बाजूला आपण ॲरो दाखवत होतो. पण यामध्ये काय करायचं आहे? आपल्याला हे बरोबरचं चिन्ह दाखवायचं आहे कारण की ते एकाच पिढीमधले आहेत आणि भाऊ बहीण म्हणजे एकाच पिढीतले होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपण त्यांसाठी आपण काय दाखवणार? हे चिन्ह दाखवणार म्हणजेच बरोबरचं चिन्ह दाखवणार. इज इक्वल टूचं चिन्ह आपण दाखवणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर पहिलं उदाहरण बघून घेऊया. ए ही बी ची बहीण आहे. ठीक आहे, म्हणजे कोण आहे? ए ही बी ची बहीण आहे. म्हणजे ए बद्दलची माहिती दिली आहे. ही फिमेल आहे एवढं समजलं आहे. एकतर तो बी एकतर महिला पण राहू शकतो म्हणजे तिची बहीण पण राहू शकते किंवा तिचा भाऊ पण राहू शकतो. आपण शोधू शकतो का? त्या उदाहरणानुसार आपण शोधू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्याचं जे काही मांडणी होईल ती किती होईल? ती मांडणी एवढीच होणार आहे. म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनेच आपण मांडणी करायची विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता दुसरं उदाहरण बघून घेऊयात. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलं आहे? ए हा बी चा भाऊ आहे. म्हणजे ए बद्दल माहिती दिली आहे. ए जो आहे ना हा बी चा भाऊ आहे. ठीक आहे, तर भाऊ कोण आहे? ए. म्हणजे त्याचं आपल्याला लिंग व्हेरीफाय करता येतं पण बीचं करता येतं का? नाही. म्हणजे याची मांडणी कशी होईल? अशा पद्धतीने याची मांडणी होईल विद्यार्थ्यांना. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पिढीनुसार आपण ज्या पद्धतीने जातो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो त्या पद्धतीने आपण कशी मांडणी करायची. एकाच पिढीमधले जे असेल भाऊ बहीण असतील त्यांची मांडणी. कमेंटचा फायदा हा होतो विद्यार्थी मित्रांनो की जर काही तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर कसं आहे, तुम्ही जर कमेंट केलं तर आम्ही त्यावर प्रयत्न करू, अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे मी दरवेळेस तुम्हाला म्हणतो की कमेंट करा. हा त्यामागचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आता तिसरं नातं आहे पती पत्नी. बघा, पती पत्नीसाठी कोणत्या चिन्हांना दाखवायचं? तर हे जे काही साईन आहे विद्यार्थी मित्रांनो क्रॉसचं, ह्या पद्धतीने आपण पती पत्नीचं नातं दाखवायचं. ठीक आहे, तर बघा यामध्ये बघा काय म्हटलं आहे? ए ही बी ची पत्नी आहे. म्हणजे जे काही ए आहे ना ती आहे पत्नी बी ची. म्हणजे ए बद्दल आपल्याला नातं दिलं आहे, ती फिमेल आहे. तर जर ही फिमेल असल्यावर साहजिकच आहे बी काय येणार विद्यार्थी मित्रांनो? तर साहजिकच आहे मेल आहे. ठीक आहे, आपल्याला मेल फिमेलच आपल्याला लग्न इथं बघायचं आहे. आपल्याला असेल तर साहजिकच आहे दुसरा मेल येईल. म्हणजे यामध्ये काय होतं? यामध्ये आपल्याला डायरेक्ट नातं फाइंड करता येतं. बाकी आपण जे काही आपण नातेसंबंध होतो त्याच्यामध्ये काय करत होतो आपण? आपल्याला फाइंड करता येत नव्हतं. त्यामुळे आपण काही त्याच्या डोक्यावर काही मेल किंवा फिमेल देता येत नव्हतं. पण यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो? यामध्ये आपल्याला मेल आहे की फिमेल आहे डायरेक्ट समजतं. त्यामुळे जर एक मेल असेल तर दुसरा फिमेल येईल आणि दुसरा फिमेल असेल तर पहिला मेल येईल. ह्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, आता दुसरं उदाहरण काय आहे? ए हा बीचा पती आहे. म्हणजे ए जो काय आहे ना तो पती आहे म्हणतो बीचा. ठीक आहे, तर एक मेल येईल तर दुसरा फिमेल येणार आहे. ठीक आहे, कळलं विद्यार्थी मित्रांनो? अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्हाला पण याच पद्धतीनं ही मांडणी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ही मांडणी कळली असेल तर तुमचं जवळजवळ 50% नातेसंबंधाचा जो काही विषय आहे तो संपला समजून जा तुम्ही. ठीक आहे,
तर चला विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, आपण सगळं जे काही नातेसंबंधाला बेसिक लागत होतं, आपण मांडणी कशी करायची, आपण ही सगळी जी काही मांडणी आहे नातेसंबंधामधली, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असेल किंवा भाऊ बहिणीचं नाते असेल किंवा पती पत्नीचं नाते असेल, आपण सगळं समजून घेतलं आहे. आता आपण यामधले जे काही प्रकार आहेत आणि त्यांचे जे काही क्वेश्चन्स आहेत आलेले किंवा ते बघायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला बघा, तर प्रकार नंबर 1 बघा. प्रकार नंबर 1 मध्ये काय आहे, विधानांवरून नाते ओळखणे. हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि पोलीस भरतीच्या अनुषंगानं जवळपास येणारे क्वेश्चन म्हणजे 70% क्वेश्चन ह्याच प्रकारामधले येतात. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, अत्यंत महत्वाचा प्रकार आहे आणि तुम्हाला इथं लक्ष घालून बघायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला बघा. पहिला क्वेश्चन आहे, परभणी शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे हा विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, बघा काय म्हटलं आहे. एका मुलाच्या छायाचित्राकडे बोट दाखवून सुरेश म्हणाला, म्हणजे एक सुरेश आहे बघा, हा जो काही सुरेश आहे हा काय करतो, एका मुलाकडे बोट दाखवतो. ठीक आहे, हा मुलगा, ठीक आहे, छायाचित्राकडे बोट दाखवतो, एका मुलाला सांगतो, एका मुलाच्या छायाचित्राकडे बोट दाखवतो आणि सुरेश म्हणाला, काय म्हणला, ही सॉरी हे चुकीनं आलंय, हे इथे यायला पाहिजे होतं, हे किंवा हा यायला पाहिजे होतं. ठीक आहे, ठीक आहे, हा माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. ठीक आहे, म्हणजे सुरेश म्हणतो सुरेशची आई. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट आपण नाव लिहून घेतो, त्यामुळे मेल फिमेल तर मी याला दाखवणार नाही, तुम्हालाच कळलं आहे. इथं सुरेश काय येणार, मेल येणार, आई त्याची फिमेल येणार. ठीक आहे, तर बघा, हा माझ्या आईच्या म्हणजे सुरेशच्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा, म्हणजे सुरेश आईचा एकुलता एक मुलगा कोण होणार, साहजिकच आहे सुरेश होणार यामध्ये. ठीक आहे, मुलाचा मुलगा आहे कोण, हा व्यक्ती. ठीक आहे, मुलाचा मुलगा आहे. ठीक आहे, तर सुरेशचे त्या मुलाशी नाते काय, सुरेशचे कोणाचे कोणाशी, कोणाचे कोणाशी. ठीक आहे, तर आपल्याला जे पण कोणाचे विचारलं असेल ना, तेच नातं आपण इथं फाइंड करायचं. कोणाचे कोणाशी हे खूप महत्वाचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्येच आपली चंगड होते आणि हे शब्द पण फिरवले जातात, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणाचे विचारले असेल तर त्याच्याच आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा, सुरेशचे त्या मुलाशी कोणते नाते आहे, म्हणजे सुरेशचे त्या मुलाशी, तर आपल्याला सुरेशचे नाते फाइंड करावं लागेल कोणाचे. ठीक आहे, तर सुरेशचे नाते काय होईल, त्या मुलाचे कोण होणार, या मुलाचा सुरेश कोण होणार, कोण दिसतो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना ते त्याचे वडील होतील. ठीक आहे, तर म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. कळलं तुम्हाला, बस अशा पद्धतीने आपल्याला फाइंड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला समोरचं क्वेश्चन बघायचं. बघा क्वेश्चन नंबर 2, एकदा वाचून घ्या तुम्ही क्वेश्चन. परभणी शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे आपण विद्यार्थ्यांनो. चला क्वेश्चन बघून घ्यायचं आपण. काय म्हटलं आहे, एका मुलीची ओळख करून देताना सुबोध म्हणाला, म्हणजे सुबोध एका मुलीची ओळख करून देतोय. कशा पद्धतीने ओळख करून देतो विद्यार्थ्यांनो, ही माझ्या मुलाच्या एकुलत्या एक मुलीची आत्या आहे. म्हणजे अगोदर एक मी व्हेरीफाय करून टाकतो, माझ्या मुलाच्या इथपर्यंत आपण शोधून घेतलं. ठीक आहे, तर आपला जो काही सुबोध होता, ठीक आहे, इथं लिहितो, जो काही सुबोध होता, ठीक आहे, मुलाचा, तर हा सुबोधचा हा झाला मुलगा. ठीक आहे, एकुलता एक म्हणजे इथपर्यंत आपण झालं मुलाच्या, मग एकुलत्या एक मुलीची एकुलत्या एक मुलीची, ज्या मुलाच्या एकुलत्या म्हणजे माझ्या मुलाच्या एकुलत्या एक मुलीची. ठीक आहे, म्हणजे ह्या मुलाची पण एक मुलगी आहे, ती पण एकटीच आहे, ती मुलगी जी काय आहे, ठीक आहे, हिची आत्या आहे. म्हणजे हिची आत्या म्हणजे काय होईल, हा मुलगा सुबोधचा मुलगा म्हणजे ह्या मुलीचा वडील होतो. ठीक आहे, तर मग याची बहीण म्हणजे हिची आत्या होणार, म्हणजे ही बहीण मी इथं दाखवतो. ठीक आहे, ही बहीण म्हणजे या मुलीची कोण होणार, आत्या होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपण दाखवलं सगळं, बघा आत्या आहे. तर त्या मुलीचे सुबोधशी असलेले नाते दर्शवणारा पर्याय ओळखा. ठीक आहे, तर काय होईल विद्यार्थ्यांनो,
एकुलत्या एक मुलीची आत्या आहे. मुलीचं एका मुलीची ओळख करून देताना सुबोध म्हणाला, ही माझ्या मुलाच्या एकुलत्या एक मुलीची आत्या. म्हणजे आत्याबद्दल आपल्याला हे करायचं होतं. म्हणजे हे आत्या आणि सुबोधचं नातं विचारलंय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एकदा क्वेश्चन वाचा बरं तुम्ही चांगल्यानं. बघा काय म्हटलं, एका मुलीची ओळख करून देताना सुबोध म्हणाला, ही माझ्या मुलाच्या, म्हणजे ह्या सुबोधचा मुलगा झाला, मुलाच्या एकुलत्या एक मुलीची आत्या आहे. तर त्या मुलीची म्हणजे हे आत्या आणि त्या सुबोधचं नातं विचारलंय, तर नाते दर्शवणारा पर्याय विचारला इथे विद्यार्थी मित्रांनो. तर काय होणार, ती आत्या जी काय आहे, मुलीची जी आत्या आहे ती कोण होणार, सुबोधची, त्याबद्दल विचारला विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, मुलीबद्दल नाही विचारलाय. ही जी काही आत्या आहे तिचं नातं आणि सुबोधचं नातं विचारलं आहे. तर काय विचारलं आहे, मुलीचे सुबोधशी नाते ओळखा म्हणते. तर ह्या मुलीचे सुबोधशी नाते ओळखा. ठीक आहे, तर काय होणार, ती कोण होणार, सुबोधची, ती होणार मुलगी विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, कळलं. अशा पद्धतीनेच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. थोडं ट्रिकी होता, पण आपण प्रॉपर वाचायचं आहे, त्याचे भाग करून घ्यायचे आहेत आणि आकृती काढून आपल्याला सोडवायच्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे, बघून घेऊयात. वर्धा शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला बघून घ्यायचं. बघा काय म्हणतं, फोटोमधील स्त्रीकडे बोट दाखवीत प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला, म्हणजे प्रवीण आपल्या मित्राला सांगतोय फोटोमध्ये एका स्त्रीकडे बोट दाखवत, ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. ती माझ्या आईची. ठीक आहे, इथपर्यंत मी हे करतो. ठीक आहे, तर कोण आहे, प्रवीण. हा इथं प्रवीण आहे. ठीक आहे, प्रवीणची आई. ठीक आहे, इथपर्यंत आपण काढून घेतो, माझ्या आईची. ठीक आहे, एकुलती एक मुलगी आहे म्हणजे प्रवीणची आईची एकुलती एक मुलगी. म्हणजे प्रवीणला काय म्हटलं, यामधून काय समजतं की एकच बहीण आहे, एकुलती एकच मुलगी आहे म्हणजे एक बहीण आहे हे समजतं. ठीक आहे, तर प्रवीणची ती काय होणार, बहीण होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, भाऊ किती राहू शकतात, पण मुलगी किती आहे, प्रवीणच्या आईला एकच आहे, म्हणजे प्रवीणला बहीण किती आहे, एकच आहे हे समजतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर त्या प्रवीणचे फोटोमधील स्त्रीशी नातेसंबंध काय असेल, तर प्रवीणचे. ठीक आहे, प्रवीणचे कोणाशी. ठीक आहे, तर आपलं कोणाचे कोण आहे, प्रवीण कोण होणार, त्या मुलीचा कोण होणार विद्यार्थी मित्रांनो, तर प्रवीण होणार तिचा भाऊ. ठीक आहे, कळलं. या पद्धतीने आपल्याला फाइंड करायचं आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला चला समोरचं बघायचं. बघा क्वेश्चन क्रमांक 4 बघून घ्या. नंदुरबार शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला बघायचं. बघा काय म्हटलं आहे, अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे. ठीक आहे, तर मी अमित आणि श्रमिकाचं दाखवून देतो नातं. अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे. ठीक आहे, जर सुचिता ही श्रमिकाची बहीण व नरेशची भाची आहे, म्हणजे काय आहे, सुचिता जी काय आहे ना, ती श्रमिकाची बहीण आहे. म्हणजेच श्रमिकाची बहीण आहे सुचिता, म्हणजे साहजिकच आहे जी सुचिता आहे ती अमितची पण बहीण येणार, कारण की श्रमिका आणि अमित बहीण भाऊ आहेत, त्यामुळे ती पण त्यांची बहीणच होणार. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण शोधून घेतलं. बघा इथपर्यंत आपण वाचलं. मग काय म्हटलं, नरेशची भाची आहे व नरेशची भाची आहे. ठीक आहे, म्हणजे जी काही ती सुचिता आहे ना, ती नरेशची भाची आहे. म्हणजे नरेश जो काय आहे, नरेश भाची म्हटल्यावर सुचिताचा मामा होणार, म्हणजे आई, सुचिताची आई आणि आईचा भाऊ. ठीक आहे, हा आहे भाऊ म्हणजे नरेश. ठीक आहे, तर नरेशची भाची आहे, तर अमित हा नरेशचा कोण होणार, साहजिक आहे. ही जर भाची होईल आणि तिचा भाऊ सुचिताचा भाऊ कोण होणार, मग नरेशचा भाचा होणार. ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जर नरेशची भाची सुचिता असेल तर अमित कोण होणार, भाचा होणार. का बरं होणार, कारण की सुचिताचा भाऊ अमित असल्यामुळे नरेशचा अमित हा काय आहे, भाचा होणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. कळलं. अशा पद्धतीने जायचं आहे. अत्यंत सोपा क्वेश्चन होता हा, नंदुरबार शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर चला वेळ न घालवता समोरचं क्वेश्चन बघून घेऊ. बघा क्वेश्चन क्रमांक 5 बघून घ्या. वाशिम चालक शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर चला बघून घेऊ विद्यार्थ्यांनो.
वाशिम चालक शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे बघा. काय म्हटलं आहे, आर स्त्री ए स्त्रीला म्हणाली, म्हणजे एक आर आहे ती ए स्त्रीला म्हणते. ठीक आहे, ठीक आहे. तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, म्हणजे त्या स्त्रीला एसला काय म्हणते, आर. तू म्हणजे आरची एक सून, आरचा एक मुलगा आहे. ठीक आहे, त्याचं आपल्याला काही दिलेलं नाही. त्याची पत्नी कोण आहे, एक आहे जी काय आहे, आणि तिची सून, ही सून होणार आणि त्याची मुलगी म्हणजेच आरची मुलगी कोण होणार, एस. ठीक आहे, म्हणजे तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तू माझ्या सुनेची मुलगी म्हणजेच कोण होणार, त्या आरची एस कोण होणार, नात होणार. साहजिक आहे, नात होणार. म्हणजे आर स्त्रीचे एस स्त्रीशी नाते कोण, म्हणजे आर काय विचारलाय तर आर स्त्री एच स्त्रीची कोण होणार, आर कोण होणार, एस ची कोण होणार विद्यार्थी मित्रांनो, तर होणार ती आजी. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत सोपा क्वेश्चन होता हा, वाशिम चालक शिपाईसाठी आलेला क्वेश्चन. चला एकदा बघून घ्या तुम्ही पण. बघा विद्यार्थ्यांनो, बघा राकेशची आई मीनाच्या वडिलांची बहीण आहे. ठीक आहे, तर बघा हा राकेश आहे. ठीक आहे, याची आई ही कोण, मीनाच्या वडिलांची बहीण, म्हणजे मीना जी काय आहे, ठीक आहे, तिचे जे वडील आहेत त्यांची बहीण ही राकेशची आई आहे. ठीक आहे, एवढं कळलं, आणि जे कळलं आपण ते अशा पद्धतीनेच त्याची मांडणी करून घ्यायची आहे. ठीक आहे, मग काय झालं, आपलं पूर्ण स्टेटमेंट वाचून झालं. तर राकेशची आई मीनाची कोण आहे, म्हणजे जी राकेशची आई आहे ती मीनाची कोण आहे विचारलाय. ठीक आहे, म्हणजे राकेशच्या आईबद्दल आपल्याला इथं विचारलाय. तर राकेशची आई मीनाची कोण होणार विद्यार्थी मित्रांनो, कोण होणार, म्हणजे वडिलांची बहीण कोण होणार, तर ती होईल आत्या. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेलच तुम्हाला अशा पद्धतीनं मांडणी करायची आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत विद्यार्थी मित्रांनो इथं. ठीक आहे, कळलं असेल तर तुम्ही कमेंट करत जा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर चला समोरचा क्वेश्चन बघायचा आपण. क्वेश्चन क्रमांक 7 बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. गडचिरोली चालक शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे हा. चला बघून घेऊ. काय म्हटलं आहे, एका कुटुंबात ए च्या बी शी जे संबंध आहे तोच संबंध बी चा ए शी आहे. म्हणजे काय म्हटलं आहे, ए चा संबंध जो काही बी शी आहे तो संबंध बी चा ए शी आहे. ठीक आहे, तर ए व बी हे आहे, म्हणजे काय या दोघांमधला संबंध आहे हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला काय येईल विद्यार्थ्यांनो, बघा जर ए हा बी चा, जर आपण एक क्वेश्चन आपण ऑप्शन नुसार जाऊ. चला, भाऊ आणि बहिणीचं नाते येणार का विद्यार्थी मित्रांनो. जर समजा मी घेतलं, जर हा ए हा भाऊ आहे आणि बी बहीण आहे तर तेच नातं येणार का. मग आपण जर क्रॉस चेक केलं तर मग हा भाऊ आणि हे बहीण होईल का, नाही होणार. म्हणजे आपल्याला नातं व्हेरीफाय करता येत नाही. ठीक आहे, त्यानंतर वडील आणि मुलगा होईल का विद्यार्थी मित्रांनो, आणि वडील आणि मुलगा पण नाही होणार. ठीक आहे, त्यामध्ये पती पत्नी तरी होईल का, पती पत्नी पण नाही होणार. ते जर भाऊ भाऊ असतील ना विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला व्हेरीफाय करता येईल. कशा पद्धतीने व्हेरीफाय करता येईल बघा, मी सांगतो तुम्हाला. हे दोघे भाऊ दाखवले आपण, कारण की त्याच्यावर आपण मेल दिला आहे. ठीक आहे, म्हणजे दोघे भाऊ होतील. तर बघा ए हा भाऊ आहे बी चा, मग याच पद्धतीनं बी हा ए चा भाऊ आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने आपण जरी गेलो तरी आपल्याला व्हेरीफाय करता येतं, नातं सेमच दिसतं. त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं चौथं, भाऊ भाऊ ते दोघं आहेत, हे आपल्याला बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं. अशा पद्धतीनेच तुम्हाला तर्क लावून हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन क्रमांक 8 बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. नाशिक ग्रामीण शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चला क्वेश्चन बघून घ्या एकदा तुम्ही. काय म्हटलं आहे, एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला. म्हणजे विजय रोहिणीला सांगत आहे एका व्यक्तीकडे बोट दाखवून की त्याची आई, म्हणजे हा एक व्यक्ती आहे बघा, एक व्यक्ती आहे,
त्याची आई. ठीक आहे, अशा पद्धतीनेच आपण मांडणी करताना काय करायचं, असे भाग पाडून घ्यायचे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला कळायला सोपं होईल. नाहीतर मग हे काय, आपण एका वेळेस जर वाचत बसलो ना आपल्याला कळतच नाही काय विचारलंय म्हणून. म्हणजे अशी मांडणी करून घ्यायची, ही खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजे त्याची आई तुझ्या वडिलांच्या एकमेव मुलगी आहे. ठीक आहे, रोहिणीला म्हणाला विजय. ठीक आहे, तर त्याची आई तुझ्या वडील म्हणजेच रोहिणीचे वडील, समजा मी इथं घेतलो, हे झाले वडील. ठीक आहे, रोहिणीचे. ठीक आहे, तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजेच वडिलांची एकमेव मुलगी म्हणजे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, एकच मुलगी आहे त्यांना. तर एकच मुलगी म्हणजे रोहिणी, म्हणजेच कोण होईल, आई आणि रोहिणी इथं एकच होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एकमेव मुलगी म्हणजे एकच मुलगी म्हणजेच ती रोहिणी. ठीक आहे, कळलं. तर म्हणजे काय आपल्याला नाता समजतं की हे जे काही व्यक्ती आहे ना त्याची आई म्हणजेच रोहिणी आहे इथं. ठीक आहे, एवढं कळलं आपल्याला. तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण आहे, रोहिणी कोण आहे, व्यक्तीची कोण आहे, कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती त्या व्यक्तीची आहे रोहिणी आई. अशा पद्धतीने आपल्याला शोधायच्या विद्यार्थी मित्रांनो. किती सोपं होतं. फक्त हे कशा पद्धतीने मांडणी करता ही मांडणी कशा पद्धतीने आपण करतो तुम्हाला पण करता आली पाहिजे. आणि हे जे काय आपण जेव्हा काही स्टेटमेंट वाचतो ना त्यामुळे काय करायचं, असे भाग पाडून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही जी काय मांडणी आहे ती करायला सोपं होईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला कळलं असेल तर कमेंट करा विद्यार्थ्यांनो. चला समोरचं क्वेश्चन बघून घेऊ. इथं बघा, क्वेश्चन क्रमांक 9 भंडारा शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला क्वेश्चन बघून घ्यायचा आहे. निनादची आई, म्हणजे बघा मी एकदा काढून देतो, हा निनाद आहे. ठीक आहे, त्याची आई. ठीक आहे, ही गीताच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. ठीक आहे, म्हणजे गीताचे जे काही वडील आहेत, समजा मी गीता लिहून घेतो, निनादची आई म्हणजे आईसोबत त्यांचे जे काही निनादचे जे काही वडील होते. ठीक आहे, वडील गीताचे आणि इथं गीताचे वडील, म्हणजे मी गीताचे वडील इथे लिहून घेतो, हे वडील झाले. ठीक आहे, ही झाली गीता. आणि सून म्हटल्यावर गीता आणि जे काही निनादचे वडील आहेत ते कोण होणार, भाऊ बहीण होणार. ठीक आहे, एवढं कळलं आपल्याला. आपण पूर्ण स्टेटमेंट नुसार आपण एवढं काढून घेतलं. ठीक आहे, एकुलती एक सून आहे. म्हणजे जे वडील आहेत ना ते वडील त्यांना म्हणजे एकटाच मुलगा आहे. जे काही वडील आहेत गीताचे त्यांचा एकमेव मुलगा आहे हा निनादचे वडील. ठीक आहे, आणि ते सून म्हणजे त्याची आई. ठीक आहे, तर निनाद हा गीताची मुलगी प्रीतीचा कोण, म्हणजे गीताची पण एक मुलगी आहे दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, तिचं नाव आहे प्रीती. ठीक आहे, इतकं काढून घेतलं आपण. तर तिचं नाव आहे प्रीती. तर गीताची मुलगी प्रीतीचा कोण, म्हणजे निनाद हा प्रीतीचा कोण आहे. तर निनाद बद्दल विचारला आहे, प्रीतीचा कोण आहे. तर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे निनादचा जो काही मामा आहे, मामाचा मुलगा म्हणजे कोण होईल, मामे भाऊ. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनेच आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, कळलं असेलच तुम्हाला. चला, व्हिडिओ आवडत असतील विद्यार्थी मित्रांनो तर लाईक करत जा तुम्ही. ठीक आहे, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर हे व्हिडिओ पोहोचतील. ठीक आहे, काही दिवसांनी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी अजून. त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ बघत चला आणि अभ्यास तुमचा रेग्युलर चालू ठेवा. ठीक आहे, तर चला समोरचा क्वेश्चन बघून घेऊ. एसटीआय मुख्यला आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. हा एसटीआय मुख्यलाच नाही तर अजून तुमच्या पोलीस भरती अहिल्यानगर पोलीस शिपाईसाठी आलेला पण क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा. ठीक आहे, खूप सोपा आहे क्वेश्चन. जर तुम्हाला समजला तर खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन. आणि जर ते कळलंच नाही तर तुम्हाला खूप कठीण जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपण बघा अत्यंत सोप्या पद्धतीने त्याला समजावून सांगणारच आहोत. तर एकदा क्वेश्चन बघून घ्यायचा तुम्ही. एसटीआय मुख्यसाठी आलेला क्वेश्चन आहे. बघा काय करायचं आहे, मी तुम्हाला दरवेळेस सांगतो. आपल्याला जे काही स्टेटमेंट बेस्ड नातेसंबंध आहेत हे सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, यांचे भाग पाडून घ्यायचे आहेत.
भाग पाडून घेतल्यावरच आपल्याला समजायला सोपं पडेल. ठीक आहे, मी पुरुष आहे. ठीक आहे, एक भाग झाला. दत्तूचा मुलगा, समजा हे दत्तू आहे, इथं दत्तूचा मुलगा. ठीक आहे, माझ्या इथपर्यंत झालं. माझ्या मुलाचे वडील आहेत, म्हणजे दत्तूचा मुलगा आहे. आता माझ्या मुलाचे वडील आहेत, म्हणजे दत्तूचा जो काही मुलगा आहे ना, तो माझ्या मुलाचे वडील आहेत. म्हणजे जो दत्तूचा मुलगा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो मीच आहे, हे कळतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे माझ्या मुलाचे वडील. ठीक आहे, म्हणजे माझ्या मुलाचे वडील म्हणजे मीच. म्हणजे दत्तूचा जो काही मुलगा आहे ना, तो ह्या ठराविक मुलाचे वडील आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे कळलं. तर मग काय म्हटलं, हा जो मी आहे, मी आणि दत्तू बद्दलचं नातं विचारलं. तर दत्तू हा माझा कोण होणार? तर दत्तू कोण होणार विद्यार्थी मित्रांनो? तर दत्तू माझा कोण होईल? तर दत्तू होईल माझे वडील. अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थी मित्रांनो. हा कधी सॉल्व्ह होईल? जेव्हा आपण याचे भाग पाडू ना, त्यावेळेस हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार होता. आता तुम्ही डायरेक्ट वाचाल, मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे, तर दत्तू हा कोण? कळणारच नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कितीही सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल तरी तुम्हाला क्वेश्चनचे उत्तर येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनेच तुम्हाला भाग पाडून ते उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, कळलं असेल तर चला लाईक करा व्हिडिओला. चला समोरचं क्वेश्चन बघून घेऊ. चला, प्रकार नंबर 1 इथं संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, स्टेटमेंट बेस्ड जे काही क्वेश्चन होते, जे आपल्या विधानांवरून आपण जे आपल्याला नातं ओळखायचं होतं, स्टेटमेंट बेस्ड जे आपले क्वेश्चन होते सगळे इथे संपलेले आहेत. ठीक आहे, कळले असतीलच तुम्हाला. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं मी सगळे क्वेश्चन्स. तर आता प्रकार नंबर 2. ठीक आहे, सदस्यांची संख्या ओळखणे आपल्याला शिकायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, खूप सोपा प्रकार आहे. चला बघा, वेळ न घालवता आपण चला बघून घेऊ. काय म्हटलं आहे क्वेश्चन क्रमांक 1 बघा, एकदा वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे, बघा काय म्हटलं आहे, निखिलला 4 काका आहेत. ठीक आहे, म्हणजे निखिल जो आहे, निखिलचे एक वडील बघा, आम्ही लिहू काढून दाखवतो. निखिलचे एक वडील आहेत आणि वडिलांना काय आहेत? 4 भाऊ. ठीक आहे, म्हणजे इतकं स्टेटमेंट आपलं झालं. ठीक आहे, तर मुंबई म्हणजे निखिलच्या वडिलांना 4 भाऊ आहेत, म्हणजे टोटल ते किती भाऊ आहेत विद्यार्थी मित्रांनो? निखिलचे वडील पण त्यांचे भाऊ येतील, म्हणजे टोटल ते 5 भाऊ आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर मुंबई बोरिवलीला राहणारा त्यांच्या काकाला, म्हणजे हे जे काही 4 भाऊ आहेत ना त्यांच्या वडिलांचे, त्यामधील एक भाऊ कुठे राहतो? मुंबई बोरिवलीमध्ये राहतो. त्याच्याबद्दलची जी काही माहिती आपल्याला दिली आहे. ठीक आहे, तर त्यांच्या काकाला भाऊ किती होतील? जर निखिलच्या वडिलांना 4 भाऊ असतील आणि भाऊ हे निखिलचे वडील म्हणजे त्यांचे एक भाऊच आहेत, म्हणजे टोटल ते भाऊ आहेत 5. हे जे 5 भाऊ आहेत त्यांमधील एक कोण आहे? मुंबई बोरिवलीमध्ये राहणारा त्यामधील एक भाऊ आहे. तर तो आपण जर इथं मायनस केला तर त्यांना किती भाऊ असतील? त्यांच्या काकाला किती भाऊ असणार मग विद्यार्थी मित्रांनो? निखिलच्या वडिलांना पण पकडून तर ते पण असणार 4 भाऊ. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीनं हा क्वेश्चन होता आणि अशा पद्धतीनं आपल्याला जायचं होतं. ठीक आहे, लातूर शिपाईसाठी आलेला क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो. चला क्वेश्चन क्रमांक 2 बघून घेऊ. एकदा वाचून घ्या तुम्ही, बघून घ्यायचं आहे. बघा, एका संयुक्त कुटुंबामध्ये एका जोडप्याला, ठीक आहे, आपल्याला शोधायचं काय हे महत्वाचं आहे. एकूण महिला स्त्रिया किती? ठीक आहे, आपल्याला महिला शोधायच्या आहेत, पुरुषांची गरज लागणार नाही, तर आपण महिला काढून घेऊ. तर बघा, एका संयुक्त कुटुंबामध्ये एका जोडप्याला, आता जोडपं म्हटल्यावर काय होईल? एक व्यक्ती येणार आणि त्याची पत्नी होणार, म्हणजे एक महिला तिथं होणार. ठीक आहे, म्हणजे जोडपाचं मी दाखवून देतो. एक ती महिला झाली त्यामधली. ठीक आहे, एक महिला झाली. 3 लग्न झालेली मुलं, म्हणजे ठीक आहे, ह्या महिलेला एक जे काही जोडप्यामधली महिला होती तिला कोण आहेत? 3 लग्न झालेली मुले आहेत. ठीक आहे, तर 3 लग्न झालेली मुले, मग साहजिक आहे जर ते मुले आहेत तर त्यांचं लग्न झालं आहे तर त्यांची पत्नी पण असेल, म्हणजे त्यात 3 काय होणार? त्यांच्या पत्नी होणार. ठीक आहे, तर मी त्यात 3 फिमेल इथं दाखवलं विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला महिला शोधायच्या आहेत त्यामुळे फक्त मी महिला दाखवल्यात विद्यार्थी मित्रांनो. चला
तर 3 लग्न झालेली मुले, ठीक आहे, इथपर्यंत झालाय. एक लग्न न झालेली मुलगी, ठीक आहे, म्हणजे अजून एक मुलगी आहे तिचं लग्न झालेलं नाही, ठीक आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीने दाखवलं, ठीक आहे. तर काय म्हणतं, लग्न झालेली मुलगी आहे. लग्न झालेल्या मुलांपैकी 2 जणांना प्रत्येकी 2 मुली व 1 मुलगा आहे. म्हणजे समजा हे 2 जण आहेत, त्यांना काय आहेत, 2 लग्न झाल्यावर त्यांचं लग्न झालं आणि त्यांना 2 मुली व 1 मुलगा आहे. तर बघा मी 2 मुली इथं काढून घेतो. मुलगा काढायची गरज आहे का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला काढायची गरज नाही, फक्त मुलीच आपल्याला पाहिजे आहेत, आपल्या स्त्रियाच मोजायच्या आहेत, ठीक आहे. आपण इथं काढून घेतलाय प्रत्येकी 2 मुली व 1 मुलगा आहे, ठीक आहे. तर त्या कुटुंबात एकूण महिला किती? आता आपण सगळं इथं काढून घेतलं आहे, त्याची मांडणी करून घेतली आहे, आता आपल्याला मोजायचं आहे, ठीक आहे. तर किती महिला होतील? 1 2 3 4, ठीक आहे. मग त्यानंतर 5 6 7 8 आणि 9, म्हणजे टोटल महिला किती येईल विद्यार्थी मित्रांनो? तर आपलं पर्याय क्रमांक 3 9 हे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला पण फाइंड करायचं आहे, अशा पद्धतीने डायग्राम करायची आहे, ट्रिक डायग्राम काढायची आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचा. विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट मुख्यला आलेला क्वेश्चन आहे, ठीक आहे. टॅक्स असिस्टंट मुख्यसाठी आलेला क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर काय म्हटलं आहे, नित्याच्या आईला अगोदर काय विचारलं ते बघायचं आहे. नित्याला एकूण किती मामा व मावशी आहेत, ठीक आहे. तर नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत, ठीक आहे. म्हणजे नित्याच्या आईला समजा X बहिणी असतील तर तेवढेच भाऊ पण असतील, ठीक आहे. म्हणजे 2x ते टोटल बहीण भाऊ असतील, ठीक आहे. आणि नित्याची एक तिथे एक वेगळी होणार आहे, ठीक आहे. तर मग ही जी काही संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट याचं उत्तर मिळतं नित्याला एकूण किती मामा व मावश्या आहेत, ठीक आहे. म्हणजे मामा एवढे आणि मावश्या एवढ्या, म्हणजे त्यांची दोघांची पण संख्या समान आहे, हे आपल्याला पहिल्या स्टेटमेंटवरूनच कळतं, ठीक आहे. तेवढेच भाऊ आहेत. ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला डायरेक्ट कळतं की जर नित्याला जर नित्याच्या मावश्या असतील तर तेवढेच त्या नित्याचे मामा पण येणार आहेत, कारण की त्यांची संख्या कशी आहे? समान आहे. आणि यामध्ये एक नित्याची आई वेगळी आहे, ठीक आहे. पण आपल्याला आईचं विचारलं आहे का? नाही, फक्त आपल्याला काय आहे, नित्याला एकूण किती मामा व मावश्या आहेत हे शोधायचं विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांची संख्या 2x येणार. तर 2x म्हटल्यावर काय होईल, येणारी जी काही संख्या असेल ना विद्यार्थी मित्रांनो, एक्स जे पण ठराविक काही संख्या असेल ती काय असणार आहे? 2च्या दुप्पटीत, म्हणजेच ती संख्या काय असणार आहे? समान असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे उत्तरामध्ये फक्त जो काही समान अंक असेल ना तोच उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा उत्तर आपण बघितल्यावर आपल्याला काय कळतं? 7 आहे. तर 7 येईल का विद्यार्थी मित्रांनो? ही समान संख्या आहे का? नाही. 3 पण आहे का? नाही. 5 पण आहे का? नाही. म्हणजे कोणता एक समान अंक आहे? तर 6. तर 6 ही समान अंक असल्यामुळे डायरेक्ट ते उत्तर निघतं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काही सॉल्व्ह करायची गरज पडत नाही, फक्त पहिलं स्टेटमेंट वाचलं आणि काय विचारलं त्यावरून आपण डायरेक्ट उत्तर आपण फाइंड केलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 5 ते 10 सेकंदामध्ये आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. कळलं असेल तुम्हाला सगळ्यांना, ठीक आहे. आता मी एकदा तुम्हाला शोधून दाखवतो. बघा, नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत, ठीक आहे. तर बघा आता 6 जर आहे म्हणजे x म्हणजे 2x म्हणजे 6 आहे, तर x म्हणजे काय होणार? 3 होणार, ठीक आहे. तर 3 बहिणी आहेत नित्याच्या आईला, ठीक आहे, आणि 3 भाऊ आहेत, ठीक आहे. काय म्हटलं आहे? तिचा मामा म्हणजे समजा अनित्य आहे, ह्या 3 भावांमधला समजा जर एक अनित्य आहे तर राहिलेले भाऊ किती होतील? अनित्याला 2 भाऊ होतील, ठीक आहे. आणि या बहिणी होत्या आणि अनित्याची आई किती होईल मग? त्या 3 आणि अनित्याची आई म्हणजे 4, त्या दुप्पट आहेत म्हणते. बघा, अनित्याचे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत, म्हणजेच 4 बहिणी होतील आणि त्याला 2 भाऊ आहेत. त्या पद्धतीने आपण व्हेरीफाय केलं, म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 6 इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. कळला तुम्हाला? अशा पद्धतीने जायचं आहे, अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. चला आता जे काही राहिलेले प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा, सब्जेक्टची प्रॅक्टिस करत राहा, फिजिकलची प्रॅक्टिस करत राहा. येणाऱ्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये नोटिफिकेशन येणारच आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि लवकरात लवकर ही पोलीस भरती होणार आहे. तर रेग्युलर आपण प्रॅक्टिस करत राहायची आहे. आपण सगळ्या मुलांपेक्षा 10 पटीने समोर राहायचं आहे. आणि आपलं जे काही बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही विषय आहे त्यामध्ये आपल्याला 25 आउट ऑफ 25 मार्क घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर चला, चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे ते पण दाबून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आलेला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर चला, आनंदित राहा आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण उद्या भेटूया विद्यार्थी मित्रांनो.